आज मी बनवला आहे गुजराती स्पेशल फाफडा. माझ्या मिस्टरांना फाफडा खूप आवडतो आणि मग काय फाफडा दिसला, भजे दिसले की त्यांच्याकडनं कंट्रोल होत नाही. म्हटलं चला आपण आज फाफडा घरीच बनवूया. तर जयूस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी घरातली एक नॉर्मल वाटी घेतलेली आहे. साधारण आपण रोजच्या जेवणात वापरतो ती वाटी. त्या वाटीने 3.5 वाट्या पीठ इतकं भरलेलं आहे. पीठ घेताना फुल वाटी भरायची आणि बोटाने असं फिरवून घ्यायचं आणि ती वाटी सपाट करून घ्यायची. म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही. वजनी मापाने बघितलं तर 250 ग्रॅम इतकं हे बेसन पीठ आहे आणि वाटीने बघितलं तर ते 3.5 ते पावणे 4 वाट्या बेसन पीठ आपलं भरलेलं आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यामध्ये गुठळ्या पण राहणार नाही आणि त्यामध्ये हवा पण मिसळल्या जाते आणि मग त्यामुळे आपला फाफडासुद्धा छान असा हलका होतो. तर बेसन पीठ घरचं असो किंवा मार्केटचं असो गाळून नक्की घ्या. यामध्ये मी 1 चमचा ओवा घातलेला आहे. कॅमेरा बंद पडल्यामुळे मी आपल्याला दाखवू शकले नाही, त्यासाठी सॉरी. आता यामध्ये आपण इथे मी जे सांगणार आहे ते प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. ते बघा इथे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. हे बघा अर्धी वाटी पाणी घेतले. यामध्ये आता आपण 1 चमचा आपला पोहे खायचा जो चमचा नॉर्मल तो चमचा किंवा तुमच्याकडे मेजरमेंटचा चमचा असेल तर 1 टीस्पून मीठ घ्यायचं आहे. 1 टीस्पून पापड खार घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने घ्यायचं, भरून घ्यायचं आणि त्यावर बोट फिरवून सपाट करून घ्यायचं. हा मेजरमेंटचा चमचा तुम्हाला कुठेही मिळते. याच मेजरमेंटच्या चमच्याने मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही साध्या पोहे खायच्या चमच्याने जरी घेतलं तरी आपलं माप चुकणार नाही. 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल जर जास्त झालं तर पापडी आपली नरम पडेल, म्हणून तेल हे योग्य प्रमाणातच घेतलं पाहिजे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. मध्ये असं आपल्याला खड्डा करून हे पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे. चमच्याने आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हलक्या हाताने सर्व पीठ एका ठिकाणी असं गोळा करत राहायचं आहे. एकदम आपल्याला असं दाबून वगैरे करायचं नाही आहे. असं आपल्याला त्या पाण्यामध्ये असं पीठ घोळून घ्यायचं आहे. म्हणजे बेसन पीठ जे आहे ते पूर्ण भिजतं. तर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बघा अशा प्रकारे बघा आता पीठ सगळं बेसन पीठ ओलसर झालेलं आहे. आता आपण याचा घट्ट गोळा मळायचा आहे. बेसन पीठ हे आपल्याला म्हणजे जे भिजवतोय आपण ते घट्ट गोळाच करायचा आहे. फाफड्यासाठी बेसन पीठ सॉफ्ट चालत नाही, तर त्याला कडक बेसन पीठ हवं असतं. आपल्याला वाटलंच तर आपण 2-1 चमचे पाणी घालू शकतो. बघा अजून तरी मी पाणी घातलेलं नाही आहे. आपल्या अर्ध्या वाटीमध्येच आपण हे पीठ भिजवत आहोत. बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. मी व्हिडिओ कुठेही स्किप न करता आपल्याला दाखवलेला आहे, जेणेकरून तुमची रेसिपी चुकू नये आणि तुम्हीसुद्धा फाफडा एकदम परफेक्ट करावा, म्हणून मी व्हिडिओ स्किप न करता दाखवत आहे. तर तुम्हीसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत बघा. फक्त 2 चमचे आता मी ते पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता पाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. तर आपल्याला तेवढ्या ह्याच्यामध्येच हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. अगदी कडक गोळा आहे आणि आता त्याला मी मळून छान असं सॉफ्ट करून घेणार आहे. तुम्हाला दिसत असेल की गोळा फारच कडक आहे. आता एका जागी आपण जमा केला आहे, तोडून दाखवते. हे बघा एकदम कडक आणि त्याचा कलरसुद्धा बघा तुम्ही आणि त्याला अजिबात लवचिकता नाही आहे. तर आता इथे आपल्याला असं हाताने जवळजवळ एका गोळ्याला 6 ते 7 मिनिटं असं चोळत राहायचं आहे, जेणेकरून ते पिठाचा गोळा सॉफ्ट होईल. थोडं हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते पीठ हाताला चिकटणार नाही. आपला जो हाताचा तळवा असतो ना, त्याने आपल्याला या पिठाला असं चोळायचं आहे, म्हणजे पीठ असं छान सॉफ्ट होतं. आपण उडदाचा पापड जेव्हा करतो तेव्हा ते पीठ किती कडक असतं, पण ते काढून जसं मऊ होतं तसंच ह्या पिठाचं सुद्धा आहे. फारच गरज वाटली तर एखादा चमचा तुम्ही ते पाणी टाकू शकता.
बघा पिठाचा कलरच सांगतोय पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे. आधी भिजवलेला गोळा आणि आताचा आपण जो चोळून घेतलेला आहे तो गोळ्यामध्ये खूप कलरचा फरक पडलेला आहे आणि पीठसुद्धा सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण हे पीठ झाकून ठेवू आणि दुसरा गोळासुद्धा तसाच तयार करून घ्यायचा आहे. पाणी न लावता त्याला चोळून चोळून सॉफ्ट करायचं आहे. इथे मी लाकडी पोळपाट घेतलेला आहे आणि छोटे-छोटे गोळे आपल्याला तोळून घ्यायचे आहे. जसं की आपण पुरी बनवण्यासाठी गोळा घेतो, तितकाच गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर माझा पोळपाट छोट्या साईजचा आहे म्हणून मग मी थोडा छोटाच गोळा घेतलाय. गोळा असा लांबोळका करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर मोठ्या पट्ट्या पाहिजे असतील, तर मग तुम्हाला मोठं पोळपाट घ्यावं लागेल किंवा लाकडी पाटी घ्यावी लागेल. आता इथे आपण लांबोळका गोळा करून घेतलेला आहे. पोळपाटाला तेल अजिबात लावलेलं नाही आहे किंवा हाताला सुद्धा मी तेल लावलेलं नाही आहे. बघा मागचा तळव्याचा भाग घ्यायचा आहे आणि असा हलका-हलका आपल्याला तो गोळा पुढे लोटत न्यायचा आहे. सुरुवातीला आपल्यास एवढं परफेक्ट येत नाहीत, पण नंतर तुम्हाला सवय झाली की इतके सुंदर फाफडे येतात ना, की तुम्हाला असं करायला सुद्धा गंमत वाटेल. एक्स्ट्राचा जो जाड भाग आहे, तो मी काढून घेणार आहे. हे बघा, हा काढून घेतलेला भाग आहे आणि सुरीच्या साहाय्याने सुरी थोडी वाकवून घ्यायची आणि सुरीच्या साहाय्याने ती पट्टी आपल्या दिशेने अशी ओढत आणायची. बघा, फाफड्याची पट्टी आपली रेडी झालेली आहे. आता मी अशा पट्ट्या 3-4 करून घेणार आहे. कारण तोपर्यंत आपलं तेलसुद्धा तापत आहे. तेल मी तापायला ठेवलेलं आहे. आहे ना एकदम सोपी पद्धत. करायला पण खूप सोपं आहे आणि घरी करून खाण्याचा आनंदसुद्धा खूप काही वेगळा आहे. तर अशाच प्रकारे आता मी पट्ट्या करत आहे. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बघा, हा तळवा घ्यायचा आहे. तळव्याचा जो भाग आहे, त्याने आपल्याला असं मागून पुढे ओढत न्यायचं आहे. अशा प्रकारे हलक्या-हलक्या हाताने ओढून घ्यायचे. सवय झाली की एकदम पटापट आपल्याला पट्ट्या ओढता येतात. साईडचा जो थोडा जाड भाग आहे, तो मी काढून घेणार आहे. हे बघा आणि मस्त आपल्याला आता पट्टी काढून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे. हे बघा, सुरी वाकवली, पट्टी ओढली, झाला फाफडा तयार. आता आपलं तेल आपण तापायला ठेवलेलं आहे. कढई आपल्याला पसरट घ्यायची आहे आणि तेलही थोडं जास्त घ्यायचं आहे. तेलामध्ये थोडासा गोळा टाकून बघायचा आहे आणि तो हलकेच वर आला हळू-हळू की मग आपलं तेल परफेक्ट आहे. फाफडा तळण्यासाठी तेल फार कडक तापलेलं नसावं, नाहीतर मग फाफडा वरून आपल्याला छान झालेला दिसतो आणि खालून तो आतमध्ये कच्चा राहतो आणि मग तो खाताना असा पिठाळ-पिठाळ लागतो. तर त्यासाठी तेल हे नॉर्मल तापलेलं असावं, फार कडक किंवा फार गार नसावं. फाफडा पलटवताना घाई करायची नाही. आपण जर त्याला लगेच उलटवला तर त्याचे तुकडे पडतात. मस्त असं हलके-हलके त्याला तळू द्यायचं आहे. बघा मी आता इथे तुम्हाला दाखवते घाई केली की कसा फाफडा आपला तुटतो. कारण दाखवल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही. म्हणून बघा तिथून आता फाफडा माझा तुटतोय बघा. तर अशी चूक तुम्ही करू नका. फाफड्यासोबत गुजराती लोकं कढी खातात. गोड कढी असते आणि त्या कढीसोबत हे लोक फाफडा खातात आणि हिरवी मिरची सोबतीला असते. तर अप्रतिम चवीचे असे आपले फाफडे तयार होतात. मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्याचा थोडा हलका कलर बदलला की आपल्याला काढून घ्यायचे आहे. खूप आपल्याला फाफडे असे लाल होऊ द्यायचे नाही आहे. अगदी हलकं-हलकं त्याचा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचं आहे. आता मी डिशमध्ये काढून घेत आहे. एकदा केले की तुम्ही हे फाफडे 8 दिवसपर्यंत स्टोअरसुद्धा करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर कमेंटही करा, लाईक आणि सबस्क्राईबही करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. बघा मस्त असे फाफडे आपले तयार होत आहेत. इथे मी थोड्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्यासुद्धा आपण तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा आणि त्यावर थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक पाव किलो बेसनपासून आपले भरपूर असे बघा तोडून पण दाखवते. मस्त असे सॉफ्ट
फाफडे आपले तयार झालेले आहेत. बघा, पाव किलो बेसनपासून भरपूर असे आपले फाफडा तयार झालेला आहे. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. खूप छान असे आपले फाफडे तयार होतात. जर तुमच्याकडे पापड खार नसेल, तर तुम्ही त्यामध्ये पाऊण चमचा सोडा पण टाकू शकतात. पण थोडी आपली चव बदलते. शक्यतो पापड खार किंवा सोडा मिळतो स्पेशल फाफडा बनवण्यासाठी. तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. वॉव! वॉव! काय मस्त फाफडा तयार झालेला आहे. तर मग करा पटकन लाईक आणि सबस्क्राईब. धन्यवाद.